नमस्कार, लोकात्म न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी आहे जालना जिल्ह्यातील मनीष कॉम्प्लेक्स पाडण्याची मागणी। जालना महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या सिंधी बाजार येथील निजाम काळापुरी छलावा जिदाशा मदार या नावाने प्राचीन धार्मिक स्थळ असून त्या ठिकाणी आता मनीष कॉम्प्लेक्स या नावाने इमारत बांधण्यात आली असली तरी सदर बांधकाम त्वरित पाडण्यात यावे अशी मागणी पत्रकार विकास कुमार बागडी यांच्या वतीने करण्यात आली आहे। सविस्तर माहिती अशी की या संदर्भात पालिकेच्या आयुक्तांना दिलेल्या निवेदनात पत्रकार विकास कुमार बागडी यांनी म्हणले आहे की सदर धार्मिक स्थळाची शासन नोंद असून या धार्मिक स्थळाच्या दर्शनासाठी इबादतसाठी हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्माचे लोक आपली श्रद्धा भावनेनुसार येतात। काही वर्षापूर्वी त्रिलोकानंद कुंदनमल पाटणी नावाच्या भूखंड माफियाने बोगस कागदपत्राच्या आधारे या धार्मिक स्थळावर मनीष कॉम्प्लेक्स उभारून त्याचे गाळे व दुकाने विक्री केली आहे। त्यावेळी सामाजिक कार्यकर्ता आणि नागरिकांच्या तक्रारीवर मान्य मुख्य अधिकारी साहेबांच्या आदेशावरून तत्कालीन स्वच्छता निरीक्षक पंढरीनाथ बोकन यांनी 6 जून 2010 रोजी त्रिलोकानंद पाटणी विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे। तरी सुद्धा धार्मिक स्थळांवर अतिक्रमण काढण्यात आले नाही। सदर अतिक्रमणामुळे येणाऱ्या भाविकांना त्रास होत असून आपण तात्काळ मनीष कॉम्प्लेक्सची चौकशी करून सदर मनीष कॉम्प्लेक्स पाडण्यात यावे। आमच्या विनंती किंवा अर्जाला न्याय न मिळाल्यास आम्हाला उपोषणाला बसावं लागेल, याची सर्वस्व जबाबदारी आपल्यावर राहणार असल्याचा इशाराही पत्रकार विकास कुमार बागडी यांनी दिला आहे। लोकात्म न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, जालना।